अरे चल का पुढं हो, तुझी सासरवाडी मी कायला पळू पुढं पुढं. असं पण कोण घरी काय कोण दिसना. असं असं दाबत द्यायचं बरं का सासरवाडीत. असं मी अंग्यागत नाही चालायचं कधी बी. हा असं वजन पडलं बाय वजन. मामी अ मामी अगं बाया, कोण आले काय काय भानगड राम राम. नमस्ते. बसा बसा लांबून आली बाई आज कसं काय आली एवढी गडबड? हं? बसा. बाया, कशी सवड झाली लगेच आले काय 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 सांगायचंय, तुमच्या गावात महत्वाचं काम निघलं एक. हं. येऊ फाकड्याला म्हणलं चल येऊ सासरवाडीला येडा देऊन तुझ्या नवीन लग्न जमलंय. एवढीच बरं. म्हणलं गाठ भेट होईल. काय लग्नाची तयारी कुठवर आली हा? चाललंय ना तीच चाललंय परीत मग तयारी व्यवस्थित झाली का लग्नाची? हा करायचं की तसं चाललंय. काय नाही, आम्ही माणसं म्हणजे साधी बोळी. अजिबात एखाद्याला तारास देणार नाही. ही चहापेक्षाच नाही आम्हाला काय. फक्त नवरा नवरीचा जोड चांगला दिसला पाहिजे एवढंच आमचं म्हणणं होतं. आणि ह्यांचा जोड म्हणजे अहो चपलीचा जोड कमी जास्त होईल. पण हे जमावली कुणी सोयरी? जमावली कुणी? अरे मी जमावली फाकड्यानी. बया बरं झालं. काय म्हणतो मामी मग? आम्ही माणसं आहे साधी बोळी. आमच्या अपेक्षा काय नाही. आम्हाला हुंडा अजिबात नको. हुंडा मागणं हलकट माणसाचं काम. हुंडा मागणाऱ्याच्या काळात धोंडा घालून त्याला नदीत फेकावा. फक्त आमचं काय म्हणणं आहे माहितीये का, एखादा आहे ना फ्रीज बीज दिला का तुम्ही लग्नात, हा मग बरं होईल. हा आमच्यासाठी नाही बरं का, पण कसं तुमचीच पोरगी उद्या गार पाणी पिईन. एखादी आईस्क्रीम बिस्क्रीम आणली आम्ही खायला प्यायला बरं पडतंय. तेवढं अन्न वाया जात नाही. बाकी हुंडा बिंडा नाही आमच्या डोक्यात काय. हलकाट माणसाचं काम हुंडा घेणं. आमच्या इथं एकाने हुंडा घेतला 2 महिन्यात लग्न मोडलं. असली असली थेर नाही मत आम्हाला. हुंडा बिंडा अजिबात नको. बाकी काय बोला की का तुम्ही काहीतरी. नोकरी करायची काय लग्न झाले हो करील. काय करणार आहे? ब्युटी पार्लरचा कोर्स केलाय आता तेच करीन पुढे पण. ब्युटी पार्लर होय. हा. हे असं चालता चालता टाकून दे ब्युटी पार्लर. याला काय लागत आहे? दाढी करायचं 4-5 ब्रश आणलं, गंध पावडर आणलं, झालं ब्युटी पार्लर. खरड त्याच्या आईला दिवसभर बनाव. तसं नसतं हो. आणि मग? पार्लर वेगळा राहतो लेडीजचं असतंय. अच्छा असं आहे काय? आपल्याला काय कळायचं त्यात? बरं तुम्ही टाकायचं तर टाका. पण आता मी काय म्हणतो मामी, पोरीची इच्छा आहे बरं का ब्युटी पार्लर टाकायची. तेव्हा आहे ना तुम्ही लग्नात एखादी गाडी दिली ना तर तुमच्याच पोरीला बरं होईल यायला जायला ब्युटी पार्लरला. हा हा मदच तर मनुष्य भारीच आहे. बरं का? काय नको गाडी द्या, गाडी नाही गुडी, गुडी नाही रिडी. हा देते ना, सगळं देते ना. हा पण कसं आहे माहितीये का, तुमच्याच पोरीला यायला जायला बरं पडेल. आमच्या डोक्यात काय नाही. हुंडा घेणं आम्हाला पटतच नाही. पण मला आहे ना एक प्रश्न कायम पडलाय बरं का. कशाचा? जसं मी लग्न जमवायला आलोय का इथं, हा मी एक बघितलं तुमची पोरगी लय नाजुकी. हा आहेच. तिला अशी गरमी ऊन काही सहन होणार नाही. हा नाही ना. त्यामुळे आम्ही तिला वावरात बी अजिबात पाठवणार नाही. हा, मग. बाहेर निघताना तर आम्ही छत्रीच देऊ डोके. पण घरात आली समजा गरम झालेली तर मला वाटतं एखादा एसी बी बसून द्यावा तुम्ही. काय एसी ते नाव आहे तपट फाळकाट असते तसलं गार हवा पिकीत. कूलर बिलर नसतं का त्यात ते म्हणतात. असं आहे होय. हा. काय आपलं 40-50 हजाराचा एसी बसून दिला ना तुम्ही म्हणजे तुमचीच पोरगी आपली गारव्याला राहील. 4-2 रुपयाला 40-50 हजाराला असते फक्त. याला काय कसं एखादा एसी बीसी असलेलं बरं पडतंय. आमचं हे टोनग आहे का कुठे झोपत आहे गोठ्यात म्हणलं तरी झोपन. पण हिच्यासाठी म्हणतोय हो, हिच्यासाठी जीव तुटतोय बाकी नाही काय आपले. आणि एक सांगू का तुम्हाला, एसी आहे का एसी, एसीत बसून गारव्याला टीव्ही बघायची मजाच वेगळी. ए त्यांचं काय यांच्याकडे बघू का ग? बॉस करायचा किती उतार झाला तुमचं कवापासून? काय नको चला उठा बरं इथून. आयो. अंग पुढं वाण यांच्याकडे बघू दे तुम्हाला. हा असं काय होतंय? किती बऱ्या झालं तुमचं. ही नको मला ती नको मला ती पाहिजे ही पाहिजे ना आम्हाला हुंडा नको. लगेच चालतं व्हायचं. आयो, आयो. आम्ही हुंडा कावा मागितला मग? लगेच चालतं व्हायचं. आपण हा? हुंडा कुठं मागितला मग आम्ही? काय मागितलं? एक 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 चालूच आहे ना तुमचं. म्हणजे नाही समजू का आम्ही? मग आयो. ओळखून घ्यायचं अजिबात. हे असलं असतं का 3-3 बऱ्या गिरवायचं. ही नाही पाहिजे ती पाहिजे पुरीला, ती नाही पाहिजे ही पाहिजे. सोन्यासारखं लिकरू तुमच्या हवाली करा ना अजून त्याच्या मागे द्या. तुमच्या पोरीसाठीच मागतोय ना मी. काय गरज नाही. काय गरज नाही. हा हा लगेच निघायचं. जा होऊन देत आलतं. असला जावाई असला मदत तर मनुष्य चप्पल माझी. लगेच उचलायची. ह्याला चप्पल टाकाय पाहिजे ती टाळक्यात. हा बाय जसं काय आपण लग्नच नाही बघितले. हा बघ ना हळूहळू किती चलत येत. असं पाहिजे तसं पाहिजे कोणून कुठून चाललंय मागायचं काम. काय कसलं स्थळ आणलं होतं. आणि असलं काय म्हणून हे जावाई हे म्हणून हे टोनगा जाऊ दे आई. मशी मागचा टोनगा आणि ते आणलाय आपल्याकडे आणि त्याला त्या कूलर आणि चाला इच्छितून. आणि काय एकटी पोरगीच वापरणार आहे का? ते पोराला काय वापरायचं नाही होय. मग कुठं काय दिल्ली जाईन काय घरात दिले घेतलेलं. जाऊ दे, त्यापेक्षा नाही लग्न केलेलं बरं. चल घरात आता. चला लय लय डोकं खाल्लं बाई ह्याने. नको नको झालं आपल्याला.
आता चल. लय हाणलेला का म्हातारीने मला. कसली माणसातला काही असली. आईला लग्न तुझं आणि बारागाड्या मोडल्या माझ्या. माणसं आहे ना अशीच असतात बरं का. लग्न जमवायचं नसलं ना काही कारण काढून लग्न मोडतात. रुपडी मागितली होती का आपण त्यांच्याकडे? रुपये तरी मागितला का? 1 रुपया तर कुठं मागितलं तेव्हा? काहीच नाही, हुंडा नाही काय नाही. त्यांच्याच हिताच्या 4 गोष्टी सांगितल्या पण ऐकणंच नाही. जाऊ दे, आपल्यासारखी रॉयल माणसं भेटायची नाही त्यांना परत. जाऊन बरोबर बघू दुसरी पोरगी. बरं झालं आताच कळलं. हा दुसऱ्याला दिलं तर 5-5 लाख हुंडा घ्या. हा. आपण रुपडी मागितली नाही तरी आपल्याला बुटाडाने हाणले म्हातारीने.